शुभ संध्याकाळ मित्रांनो. तर बघू शकता वाजले आता 4 आणि संध्याकाळ झाले गावाकडे. आणि आपण मस्त आता उठलो आहे. दुपारी मस्त जेवलो आणि तसं की तुम्हाला माहिती आपण गेलो होतो सकाळी. त्यानंतरला आपण लावणी वगैरे बघितली थोडीफार आणि आता बघू शकतो संध्याकाळ झाली आहे सुंदर अशी. आणि आज आमच्या शिवारचा बड्डे आहे, त्यामुळे शिवारच्या बड्डेनिमित्त आपण काहीतरी आज चांगलं काम करणार आहे. तर आपण आज शिवाच्या बड्डेनिमित्त एक आठवण म्हणून गेल्या वर्षीच आपल्याला करायचं होतं पण आपण नाही केलं, राहिलं. त्यामुळे आपण यावर्षी करणार आहे. आपण त्याच्या बड्डेच्या दिवशी एक झाड लावणार आहे. हे आपल्या घरा शेजारी जी जागा आहे व्यवस्थित तिथे आपण एक झाड लावणार आहे. तर चला आपण झाड लावू शिवार्थच्या हाताने त्याच्या बड्डेनिमित्त. आणि त्याची आठवण म्हणून एक ते राहील आयुष्यभर, जोपर्यंत ते चांगलं आपण त्याला त्याची काळजी घेऊ, चांगलं ठेवू, त्याला खत पाणी देऊ तर ते चांगलं वाढ होईल त्याची आणि ते आयुष्यभर फळं देत राहील. तर चला असं आपण एक नवीन काम करणार आहे शिवाच्या बड्डेच्या निमित्तानं. आपण इतर वेळी तर काय बड्डे केक वगैरे आणून सेलिब्रेट करतो, पण आम्ही आपण यावर्षीचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे. तर चला दाखवतो तुम्हाला झाड आपण कुठे लावणार आहे आणि कोणतं लावणार आहे. तर चला. होऊ शकता आपला बड्डे बॉय मस्त झोपला आहे, मस्ती करून करून दमला आणि तो झोपला आहे व्यवस्थित. हा शिवा उठला हौशी कलाकार एक नंबर. काय बाबा चला आपण झाड लावायचे ना. आता तुझा बड्डे आहे ना आज. बड्डे कोणाचा आहे? हां मग चल झाड लावूया आपण. चला. हां त्या पायावर तयार होतो. सगळं त्यालाच करायचं असतं. तर उठला तर चटई काढतोय, आम्हाला मदत करतो सगळ्या कामात. कामं वाढत होती वेगळी, पण मदत करायची खूप घाई असते. चला बाबा आपण झाड लावूया ना. हां 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 हां. तर आता आपण चाललो आपल्या घराच्या पाठीमागे, बघू शकता इथे आपली बघू शकता इथे आपली थोडीशी जागा आहे. बरीच झाडं लावलीत, काजू, आंबा, फणस. तर त्याच झाडांसोबत एक आणखी झाड आपण लावणार आहे शिवाच्या बड्डे निमित्त. चला लावू. आणि हा आपला आजूबाजूचा परिसर घराच्या आणि इकडे घर. तर आपण चाललो आपल्या घराच्या पाठीमागच्या बाजूला, जिथे आपल्याला झाड लावायचं दाखवतो तुम्हाला. आपण ही झाडं वगैरे आणून ठेवलीत आणि ती आमच्या हाताने लावायची म्हणून ती वाट बघत होते, तशीच ठेवली होती. हे थोडं कोंबड्यांसाठी केलेलं आहे, जाली, कोंबड्या बाहेर जाऊ नये म्हणून. चला हे आपलं पडवीचं काम अजून बाकी आहे, पडवी बांधायची. आणि आमचा शिवा. चला खुश आहे. बघू शकता इथे झाडं लावलीत नावर बऱ्यापैकी. आता आपण पण झाड लावणार आहे. झाडं घेऊन गेलो काय ते खाली लावायची. तिथे पप्पा उभे आहेत, तिकडे आपण झाडं लावणार आहेत. शिवार चालू झाड लावायला. चालतो तू? हो बाबाने त्यांचं लावलं, आपण लावूया. हे बघा जांभी आणलेली आहेत. हे काय हे इथे आंबा एक आणलाय कलम. आणि ते तिकडे ठेवले जाम.
होय पण त्यांना पण एक. म्हणून त्यांची पण लावा म्हटलं आलो ना हे आंब्याचे 2, एक एक झाड लावा हे काजूचे 3, हे एक 4. अशी 4 झाडं लावायची आहेत आपल्याला. घेऊन पण जाणार आपापल्या हाताने लावायचे आहेत मस्त. पहिल्यांदाच नाही 5 आहेत 5. पहिल्यांदाच आपण पण लावणार आहे नाही ना गे यावर आपल्या जागेत. यावर्षी आंबा लावून नाही चला कसं लावायचं सांगा आम्हाला, आम्ही लावतो. ठीक आहे. इथं आहे मामा दे जरा थापी ती बघ तिथे ती बघ. काचा बी जाती पाहिजे ना काय फोटो काढ हे काय तर आपलं झाड लावायची बारी आहे. शिवारतला आम्ही आंबा लावायला आंबा. चला सानवीचं फायनली झालं. थोडंफार फिनिशिंग आहे ती बाबा करतील. आता मम्मा लावणार आहे. चला तर हे झाड मम्मा लावणार आहे. शिवा हां उभं नंतर लावून दिलं घरी. पावडर फोटो काढा शिवारच्या बर्थडेच्या दिवशी केलं वृक्षारोपण. चला आता आपली बारी आहे. आपण आपलं झाड लावणार आहे. सानवीने लावलं, मम्मीने लावलं. एक झाड शिवार के नाव आणि एक झाड शिवार के नाव. माती दिसते बघ त्याची काय हो पावडर कसला कोणाला सापला हा कापला तो कोंबड्यांना. हा तर शिवा आमचा लावतोय. थांब त्याला लावतोय तो लावून दे. थांब जाऊन दे. इथे बघू शकता आपलं शिवार्थ आंब्याचं झाड लावतोय कलम त्याच्या बड्डेच्या दिवशी. इकडे शिवार्थने आपलं झाड लावलंय फायनली आंब्याचं. बरोबर घराच्या समोरच आहे. काय वेगवेगळे ते अगोदर लावलेले ते वेगळे आहेत आणि माझ्या पहिलं लावले ना त्याच्यातले त्या पण दुसरीकडून आणले भागवाले बरोबर 2 वर्षून ठरणार. चला अशा प्रकारे आपण झाडं लावली शिवारच्या बड्डेच्या दिवशी. 5 झाडं लावली आहेत. 6 5 काजूची आणि 1 आंब्याचं जे शिवार्थने लावलं आहे. आणि आता आपण आपली मुंबईवरून आणलेली काही झाडं होती नॉर्मल कुंडीत लावलेली. त्याच्यापैकी हे एक झाड आहे. हे मुंबईवरून आणलेलं आहे. हे सीताफळाचं झाड आहे. आणि वा हे एवढं मोठं रामफळ बघा. एक मोठं रामफळाचं झाड आहे. हे पण मुंबईलाच होतं आपलं. मुंबईवरून आपण इकडे घेऊन आलो. वाटलं नव्हतं जगेल पण केवढं मोठं झालं आहे छान. आणि इकडे पुढे कुठे आहे लिंबाचं तर बाजूला. आणि हे बघा मित्रांनो हे लिंबाचं झाड आहे. हे पण मुंबईवरून घेऊन आलो होतो. आणि ते पुढे तिथे ही मुंबईवरून आणलेली झाडं होती. म्हणजे मुंबईला आपण कुंडीत नॉर्मल लावायचं तशी तीच झाडं इथे आपण इथे आपल्या जागेत लावलेत. एक लिंबाचं आहे, हे एक लिंबाचं आहे. हा कढीपत्ता. हा कसला ही पानं मोठी आली.
हे सागाचं आहे. हे जास्वंद बाबाने लावलेत. ही सगळी झाडं आमच्या बाबानेच लावलेत. दाखवतो तुम्हाला उद्या सगळी झाडं. हे एक आंब्याचं आहे आपलं. लिंबाचा वास आहे रे. तुला बाबू घ्यायचं आहे? भारी वास आहे. सुगंध एकदम स्ट्रॉंग लिंबाचा. बघू शकता नॅचरल सगळी झाडं आहेत आपल्या अंगणात, आपल्या जागेत लावलेली मस्त अशी. आणि आज शिवाच्या बड्डे निमित्त आपण मस्तपैकी झाडं लावली. काहीतरी नवीन आपण केलं असं. ह्याच्या अगोदर कधी आपण झाड लावलंच नाही. नॉर्मल कुंडीमध्ये लावायचं. आज मस्त अशी शिवाच्या बड्डेची आठवण म्हणून एक झाडं आम्ही लावली. तर चला आता पुढचं नियोजन काय बघू. फॅमिली मेंबर्स बघू शकता किती जमा झाले शिवाच्या बड्डेला. शिवाच्या बड्डेचा केक कापायला सगळे जमा झालेत. तर चला आता पुढचं नियोजन काय, चहा वगैरे घेऊ आणि मग बघू शकता मित्रांनो संध्याकाळचं वातावरण इथे मस्त मुलं खेळत आहेत. आपलं घर हा स्टील बॉडी. हे बॉडी दाखव तुझी. हे बॉडी दाखव. नाव काय? अच्छा आमचा बॉडी बिल्डर आहे. बू असा बॉडी दाखवतोय ना. इथे आता आपण मस्त चायनीज भेलचा बेच केला आहे. आपले काय म्हणते टीम मेंबर सकाळी जे होते मासे पकडायला दिसतच नाही ब्लॉग मध्ये. बाबा बाजूला होता व्हिडिओ काढतोय. पप्पाने मस्त भेल बनवले. भेल भरपूर लागतो. आता भेल वरती काय लोक ठेवला नाही त्याला उजेडायला. बस ना तिकड लाईट ला आधी बघू शकता आपल्या प्लेट्स. 13 1 13 1 13 आधी 1 13 1 13 मुझे तो मिला ही नहीं. सगळ्यांना ठेवली पाहिजे काकांनी.
ऐसा उठली पाहिजे पाहिजे का किसका है ये प्लेट मेरा हाँ, ले अगर उरेगा तो देगा बोला पप्पा बंद तर असा होता मित्रांनो आजचा दिवस शिवारचा वाढदिवस. तर शिवाच्या वाढदिवशी आपण आज झाडं लावली. शिवारतनेही झाड लावलं त्याच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त. आणि संध्याकाळी आपण असं काही नियोजन केलं होतं चायनीज भेळचं. केक आणून सेलिब्रेशन करण्यापेक्षा आपण गावात राहणाऱ्या ह्या छोट्या छोट्या मुलांसोबत चायनीज भेळची एक पार्टी केली मस्त. त्यांनाही मजा वाटली आणि आम्हालाही आनंद मिळाला. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा बाय बाय, टेक केअर.